खळ्यावर किंवा शेतात जागेवर जर कांदा विकायचा असेल व्यापाऱ्याला, तर व्यापारी किती रुपयांनी त्याची खरेदी करतायत किंवा आम्ही किती रुपयांनी द्यावा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला होता. या संदर्भात ॲग्रोशिवारनं एक सर्वेक्षण घेतलं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यानंतर जागेवर खरेदी किंवा विक्री करण्याचे फायदे तोटे तेही आपण बघणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 5 मे 2026. 2-3 विषय महत्त्वाचे आहेत, ते आपण आज संध्याकाळी उद्यामध्ये कव्हर करू. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो वाटला तो म्हणजे जागेवर खरेदी करणं. मार्च एप्रिल सुरू झाला आणि कांदा खळ्यावर यायला लागला की अनेक जे ओळखीचे व्यापारी आहेत त्यांच्या चक्रा शेतकऱ्यांच्या घरी सुरू होतात. व्यापारी असतील, आडते असतील, त्यांचे काही हे असतील आणि त्या गावामध्ये एकदा व्यापारी आले की मग चर्चा सुरू होते की माझा कांदा किती रुपयांना गेला, तुझा कांदा किती रुपयांना गेला. छत्रपती संभाजीनगरला आमचे एक मित्र आहेत करमाड तालुक्यामध्ये, त्यांनी जागेवर कांदा जो त्यांना मागितला होता 9 ते 10 रुपयांनी. आता सध्याचे ते दर आहेत. आता सुरुवातीला मी फार प्रस्तावना न करता ॲग्रोशिवारने कांद्याचे काय किमती काढल्यात ते आपण बघूया. साधारण 300-350 शेतकऱ्यांनी आपली मतं नोंदवलेली आहेत. 8 ते 9 रुपये किलो म्हणजे जागेवर किंवा खळ्यावर 8 ते 9 रुपये कांदा विकला जातोय सध्या. याची संख्या असणारे शेतकरी आहे जवळपास 232. ते वाढतील पण जवळपास 80 ते 90% शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांचा कांदा जागेवर 8 ते 9 रुपये विकला जातो आहे. सध्या तसे दर सुरू आहेत. आता 9 ते 10 रुपये म्हणजे कांदा चांगल्या क्वालिटीचा असेल, मिक्स नसेल, तर त्याला साधारण 9 ते 10 रुपये ॲव्हरेज क्वालिटीला तो साधारण 56 जणांनी ती मतं नोंदवलेली आहेत. 10 ते 11 रुपये बाजारभाव 34 जणांना मिळाला आहे. 11 ते 12 रुपये बाजारभाव 18 जणांना मिळालेला आहे. 12 ते 15 रुपये बाजारभाव 13 जणांना मिळाला आहे आणि 15 रुपयांपेक्षा सुद्धा जास्त बाजारभाव 15 जणांना मिळालेला आहे. थोडक्यात एकूण जे बाजारभाव आहे सध्या 9 ते 15 रुपये असे बाजारभाव मिळत आहेत. त्यामध्ये 9 ते 11 रुपये बाजारभाव जागेवर मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. आता जागेवर जेव्हा खरेदी होते तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. सध्याची परिस्थिती अशी आहे की बाजार समितींचा जो आढावा घेतला तर मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव दबावात पण स्थिर होते. या आठवड्यात स्थिर आणि थोडे वाढण्याची शक्यता आहे, जे आपण आधीच वर्तवलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्यांचं, कळवण, अभोणा आहे नाशिक जिल्ह्यातल्या, आणि पुणे बाजार समिती, कोल्हापूर, सातारा बाजार समिती या ठिकाणी आणि सोलापूरसुद्धा या ठिकाणी बाजारभाव वाढत आहेत. नगरला पण साधारण 50 ते 100 रुपयांचा फरक पडतो आहे. तर या 2 दिवसामध्ये या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव पिंपळगावला तर 2200 रुपयापर्यंत जास्तीत जास्त पोहोचले आणि किमान 500 रुपये होते. मागच्या आठवड्यात 300 होते. एकूणच सरासरीचे जे कल आहे थोडा वाढीचा कल आहे. बाजार समित्यांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाजार समितीचे कायदे व्यापारी, आडतदार आणि शेतकऱ्यांना लागू होतात. बाजार समितीमध्ये सुरक्षा मिळते. बाजार समितीमध्ये 24 तासाच्या आत पेमेंट करणं गरजेचं असतं आणि समजा असं नाही झालं तर तुम्हाला कायद्यानं अगदी उपनिबंधकापासून तुमच्या सचिवांपासून तर बाजार समितीपासून सर्व कारवाई करतात. अशा अनेक शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली त्या प्रकरणात बाजार समित्या असतील किंवा उपनिबंधक कार्यालय असेल किंवा सरकार असेल यांनी पुढे येऊन त्याची दखल घेतलेली आहे. काही प्रकरणात अजूनही त्याची प्रकरणं सुरू आहे. जागेवर जेव्हा हा व्यवहार होतो तेव्हा सर्वात सोपी गोष्ट काय आहे की व्यापाऱ्यांचे लोक येतात, मजूर असतात आणि शेतकऱ्याला सॉर्टिंगचे किंवा मजुरीचा त्रास वाचतो असं काही नाही आहे. अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आम्हाला पोत्यात भरून द्यावं लागतं कांदा. विशेषतः मराठवाडा आणि त्या परिसरात जर तुम्ही गेलात नगरमध्ये तर व्यापाऱ्यांनासुद्धा त्यांना गोण्यांमध्ये कांदा भरून द्यावा लागतो, सॉर्टिंग करावं लागतं आणि मग तो कांदा व्यापारी तो विकत घेतात. अशी पण स्थिती आहे. आणि अशा कांद्याला भाव किती मिळतोय? 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये. तर या सगळ्या याच्यामध्ये आमचा सल्ला असा आहे की तुम्हाला जागेवर कांदा विकायचा असेल तर किमान 10 रुपये बाजारभावाने विका. मान्य आहे काही कांदा खराब आहे, ॲव्हरेज क्वालिटीचा आहे, बिलो ॲव्हरेज आहे, पाण्याने खराब झाला आहे,
तो हरकत नाही द्यायला 8-9 रुपये. तसाही तुम्हाला बाजार समितीमध्ये जाण्याचा खर्च वाचतो. आता व्यापारी किंवा आडतदार किंवा संबंधित जे लोक तुमच्या दाराशी आले आणि जागेवर खरेदी केला, तर अनेकांनी असं सांगितलं की त्यांच्याकडे मजुरी असतात, काही तर काढणी पण करतात, असं पण काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. अर्थात या संदर्भात प्रत्यक्ष आपण त्यांना भेटून भविष्यात काही व्हिडिओ करूच, पण याचा फायदा शेतकऱ्याला होतो. बाजार समितीमध्ये जा, रांगा लावा, मग माझी गाडी पुढे घे, तुझी गाडी पुढे घे, मी तर सकाळी 8ला आलो होतो, माझा लिलाव सुरू करा आधी. या सगळ्या गोष्टींचा उपद्व्याप वाचतो. त्याच्यानंतर मग पावती घ्या, मग त्याच्याकडे जाऊन रांगेमध्ये उभे राहा, मग ते आडत्याच्या खळ्यावर जा किंवा व्यापाऱ्याच्या खळ्यावर जाऊन ते खाली करा. या सगळ्या याच्यामध्ये गावामध्ये जर तुमच्याकडे ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा पिकअप आहे, आता बैलगाडी अजून वापरतात लोक, कमी आहे, ते नसेल तर एखाद्याला बावा-पुता करून त्याला बोलवा, त्याच्याकडनं त्याला भाडं ठरवून द्या. हा सगळा उपद्व्याप वाचतो आणि बाकीचं सगळं घेऊन त्याला काही त्रास न होता त्याला ते पैसे मिळतात. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण अनेक शेतकरी इथे एक मोठी चूक करतात, ती म्हणजे सगळ्याची सगळा कांदा व्यापाऱ्याला देऊन टाकतात. मग तो गोल्टी-गोल्टाही असतो, ॲव्हरेजही असतो. पण तुमच्याकडे जर साठवायची सोय असेल तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा आणि उरलेला कांदा मग व्यापाऱ्यांना द्या. पण कुणी व्यापारी म्हणत असेल तुझ्या सगळ्या चाळीतला कांदा विकत घेतो, तर जागेवरची खरेदी करू नका. एक, जागेवर खरेदी करताना व्यापाऱ्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं बघा. आपण बघत नाही. त्याच्याकडनं चेक किंवा भविष्याचं आश्वासन अशा कुठल्याही पावत्या स्वीकारू नका. हातावर लिहून देतो, खळ्यावर येऊन आमच्या गोडाऊनला येऊन पैसे घे, असं करू नका, चुकूनही करू नका. परप्रांतीय व्यापारी असेल, विशेषतः UP, बिहार, पश्चिम बंगाल या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे अनुभव फार चांगले आलेले नाहीत. जे स्थानिक व्यापारी असतील त्यांना पण म्हणजे दुधाची तहान काय म्हणतात, दुधाने तोंड पोळलं म्हणून ताक फुंकून प्यावं. तर ते पण व्यवस्थित चौकशी करा. ओळखीचे असतील तर ते बघा. पाहुण्यांनी सांगितलं, मेव्हण्यांनी सांगितलं, गावकऱ्यांनी सांगितलं, भावांनी सांगितलं, असं जरी असलं तरी खात्री करून घ्या. स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर तुम्ही व्यवहार करत असताना 2-3 लोकांना सोबत ठेवा की बाबा हा माणूस माझ्याकडे आहे, इथं असे हे करतो आहे, की जेणेकरून तो सगळा व्यवहार होईल. आणि शक्यतो रोख किंवा बँकेमध्ये त्याच दिवशी पैसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कांद्याला हात लावू देऊ नका. अशी जर काळजी घेतली तर तुमचा कांदा सुरक्षित राहील. काही व्यापारी असंही करतात जे ओळखीचे आहे की जे उद्या पैसे देतो, 2 दिवसांनी देतो, पण त्याचं पक्कं आश्वासन घ्या. इथे आत्तापर्यंत तरी अशा काही फसवणुकीच्या तक्रारी नाही आहेत, काहींच्या आलेल्या आहेत, पण त्यातनं मनस्ताप नको. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सॉर्टिंग करून कांदा जर तुम्ही देत असाल तर चांगल्या क्वालिटीचा कांदा 45 ते 55 mmचा बाजूला ठेवा. आता जर तुम्हाला या घडीला म्हणजे या मे महिन्याच्या, आज आहे 5 तारीख, 5 ते 10 तारखेमध्ये मला आज काय वाटेल ते झालं तरी मी कांदा विकूनच टाकणार. जागेवर देतो, 10 रुपये असेल नाही तर 9 रुपये असेल, असं करायचं असेल तरी थांबा. चांगल्या क्वालिटीचा कांदा बाजूला काढा. थोडी मेहनत लागेल, 1000-2000 रुपये मजुरी, 5000 मजुरी जाईल, पण जे काही आहे आणि मग उरलेला कांदा द्या. अनेकदा काय होतं, व्यापारी येतात त्याला सगळा कांदा दाखवून टाकतात, हा बघ माझा कांदा. असे शेतकऱ्यांचे अनुभव आहे, मी सांगत नाही आहे, मला सांगितलेला अनुभव आहे. मग ते व्यापारी आला, त्याने सगळा कांदा बघितला आणि आता तो म्हणतो की मी सगळाच घेईन, सॉर्टिंग केलेलं चालणार नाही. सॉर्टिंग करा, बाजूला काढा आणि मग उरलेला कांदा त्याला दाखवा. नाही तर असं व्हायला नको की तुम्ही जागेवर 8 रुपयाला दिला आणि तिकडे तोच कांदा, तो काय त्याच्याकडे गाडीची सोय आहे, सगळी सोय आहे, तो 2 दिवसांनी बाजार समितीमध्ये 18 रुपयाला देणार. कळवणला 20 रुपये चालू आहे, पिंपळगावला जाऊन 20 रुपयांनी विकला. काही न करता, स्टोरेज न करता त्याला जागेवर 10 रुपये नफा मिळतो. तर वाहतूक खर्च तुम्हाला येईल बाजार समितीचा. एका बाजूला सुरक्षा आहे, दुसऱ्या बाजूला अशी गोष्ट आहे आणि आत्ताचे बाजारभाव जागेवरचे हे 8-9 रुपयापासून तर 11 रुपयापर्यंत सरासरी मिळत आहेत. 10 रुपये मिळाले तरी खूप झाले असं शेतकरी म्हणत आहेत. तर आपल्या मालाची इतकी कमी किंमत लेखू नका. थोडंसं 4 गोष्टी बघा. शेवटी माल कुठे विकावा, समितीत विकावा, ठेवावा की जागेवर विकावा, हा तुमचा निर्णय आहे. ॲग्रोशिवारने शेतकऱ्यांना सक्षम करणं, माहिती देणं आणि त्यांना सावध करणं अशी भूमिका पहिल्यापासून घेतलेली आहे. त्या भूमिकेपोटी मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे
वेगवेगळे विषय आपण घेऊन येत असतो. काल मधुमक्षिका पालन आणि कांद्याचा भविष्याचा परिणाम आणि मधुमक्षिका पालनातून कसे उत्पन्न आणि पैसे वाढवता येतील असा सगळा व्हिडिओ पाहिला. याच्यामध्ये अनेकांना तो आवडला, काहींना तो आवडला नाही. तर असा सगळा भाग आहे. मे महिन्याचे कांद्याचे सविस्तर भाव काय आहेत आणि पुढच्या आठवड्याचे 10 तारखेपर्यंतचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील याचा सविस्तर व्हिडिओ आपण रविवारी केलेला आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही क्लिक करा, जोडून राहा. संध्याकाळी आपण किंवा उद्या वेगळ्या याच्यावर भेटूया. धन्यवाद.